अपनों को डेंगू से बचाने के लिए इस वीडियो को शेयर जरूर करें। आपका कोई सवाल है कमेंट में पूछें, हम जवाब देंगे। विचार करा की एका रसायनाचा डबा आपल्या समोर ठेवलेला आहे हां. आणि त्यावर एकदम स्पष्ट सूचना लिहिलेली आहे की बाबा याला स्पर्श करण्यापूर्वी जाड हातमोजे घाला किंवा चेहऱ्यावर तो सुरक्षित मास्क लावा. अगदी एखाद्या हॅझमॅट सूट सारखं नाही का? हो, अगदी तसाच. आणि कोणत्याही परिस्थितीत या रसायनाचा श्वास घेणं टाळा असंही त्यावर लिहिलेलं असतं. कारण चुकूनही ते त्वचेला लागलं किंवा श्वासात गेलं तर ते अत्यंत घातक ठरू शकतं. बरोबर आहे. पण आणि इथेच खरी चक्रावून टाकणारी गोष्ट येते. जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO ते म्हणतात की हेच रसायन ज्या पाण्यात मिसळलेलं आहे ते पाणी पिणं पूर्णपणे सुरक्षित आहे. ऐकायला अगदी वेडेपणा वाटतो ना. हो ना. अत्यंत विषारी ते थेट पिण्यायोग्य हा असा प्रवास कसा काय शक्य आहे? आजच्या या डीप डाईव्हमध्ये आपण याच एका थक्क करणाऱ्या विरोधाभासाच्या मुळाशी जाणार आहोत. आणि या विरोधाभासाच्या मुळाशी टेमेफॉस नावाचं एक अत्यंत प्रभावी रसायन आणि त्याचं अचूक विज्ञान दडवलेलं आहे. अच्छा, म्हणजे ज्याला सर्वसामान्यपणे आपण ॲबिट असं म्हणतो. अगदी बरोबर. आज आपण टेमेफॉस ॲप्लिकेशन गाईडलाईन्स फॉर मॉस्किटो लार्वेल कंट्रोल या अत्यंत महत्त्वाच्या संशोधन नोंदीमधून हे सगळं समजून घेणार आहोत. म्हणजे हे रसायन नक्की कसं काम करतं आणि पिण्याच्या पाण्यात टाकूनही ते सुरक्षित कसं राहतं हे आपण ह्या माहितीच्या आधारे डिकोड करणार आहोत. नक्कीच. आता बघा, डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनिया यांसारख्या आजारांना रोखण्यासाठी हे एक प्रमुख अस्त्र मानलं जातं. पण मला नेहमी एक प्रश्न पडतो. कोणता? जर डासांमुळे आजार पसरतात तर आपण थेट त्या उडणाऱ्या डासांनाच का मारत नाही? हे रसायन असं पाण्यात का टाकलं जातं? डास तर हवेत उडत असतात ना. हा खूपच महत्वाचा मुद्दा आहे. हवेत उडणाऱ्या डासाला मारणं म्हणजे डोळ्यावर पट्टी बांधून हवेत गोळ्या झाडण्यासारखं आहे. अच्छा. कारण उडणारा डास कुठेही जाऊ शकतो, त्याचा शोध घेणं कठीण असतं. पण प्रत्येक डासाच्या आयुष्याची सुरुवात ही पाण्यातच होते. साचलेल्या पाण्यात. अगदी. एडीज, ॲनोफिलिस आणि क्युलेक्स यांसारख्या ज्या अत्यंत धोकादायक प्रजाती आहेत ना, त्यांची उत्पत्ती साचलेल्या पाण्यात होते. बरोबर. त्यामुळे त्या उडणाऱ्या डासांच्या मागे धावण्यापेक्षा पाण्यात वाढणाऱ्या त्यांच्या अळ्यांना म्हणजेच डास बनण्यापूर्वीच्या अवस्थेला लक्ष करणं हा जास्त वैज्ञानिक आणि खात्रीचा उपाय आहे. म्हणजे हा एक प्रकारचा प्रिएम्प्टिव्ह स्ट्राईक आहे. तर शत्रूने पंख पसरून हल्ला करण्यापूर्वीच त्याच्या तळावर हल्ला करून त्याला संपून टाकायचं. एकदम अचूक उदाहरण दिलंत तुम्ही. टेमिफॉस हे एक ऑर्गॅनोफॉस्फेट रसायन आहे. ते हवेतील डासांवर नाही तर पाण्यातील अळ्यांवर काम करतं. बरं, म्हणजे हे रसायन पाण्यात टाकलं की अळ्या मरतात. पण नक्की कशा? या रसायनात असं आहे तरी काय जे अळ्यांना जिवंत राहू देत नाही? इथेच तर या रसायनाची कार्यपद्धती रंजक ठरते. ही जी ऑर्गॅनोफॉस्फेट्स असतात ना, ती थेट कीटकांच्या मज्जासंस्थेवर म्हणजेच नर्वस सिस्टमवर हल्ला करतात. बापरे. म्हणजे कीटकांच्या शरीरात ॲसिटिल कोलिनेस्ट्रेज नावाचं एक अत्यंत महत्त्वाचं एन्झाईम असतं. ॲसिटिल कोलिनेस्ट्रेज? हो. हे एन्झाईम मज्जासंस्थेतील संदेशांचं नियंत्रण करतं. म्हणजे एका मज्जातंतूकडून दुसऱ्याकडे जाणारा संदेश कधी थांबवायचा हे ठरवण्याचं काम हे एन्झाईम करतं. अच्छा. आणि टेमेफॉस काय करतं मग? टेमेफॉस या एन्झाईमला त्याचं काम करण्यापासून चक्क रोखतं. हे जरा जास्तच तांत्रिक वाटतंय. आपण एका सोप्या उदाहरणाने हे समजून घेऊ शकतो का? नक्कीच. आता समजा एखादी व्यक्ती गाडी चालवत आहे आणि अचानक गाडीचा ॲक्सेलरेटर खाली अडकतो. अरे बापरे. तो पुन्हा वर येतच नाही. परिणामी काय होतं? गाडीचा वेग वाढतच जातो आणि इंजिनवर एवढा ताण येतो की शेवटी ते निकामी होतं. बरोबर, अपघातच होणार. अगदी तसंच काहीसं या अळ्यांच्या मज्जासंस्थेसोबत होतं. तो संदेश थांबवणारा एन्झाईम ब्लॉक झाल्यामुळे मज्जासंस्थेला सतत संदेश मिळत राहतात. अच्छा, म्हणजे स्नायू सतत आकुंचन पावत राहतात का? हो. अळीचं शरीर या सततच्या धक्क्यांमुळे आणि अतिउत्तेजनेमुळे पूर्णपणे कोलमडतं आणि अखेर ती अळी लकवा मारून म्हणजे पॅरालिसिस होऊन मरण पावते. अरेच्छा, म्हणजे मज्जासंस्थेला अक्षरशः शॉर्ट सर्किट केल्यासारखंच आहे. ते गाडीच्या ॲक्सेलरेटरचं उदाहरण एकदम चपखल बसतं इथे. हो ना. पण जर हे रसायन इतकं जहाल आहे की ते संपूर्ण मज्जासंस्था निकामी करतं, तर आपण ते पाण्यात किती प्रमाणात टाकतो? म्हणजे एखाद्या मोठ्या पाण्याच्या टाकीत अख्खी बाटलीभर रसायन ओतावं लागतं का? नाही. तिथेच तर विज्ञानाची आणि अचूकतेची कमाल आहे. हे रसायन 50% इमल्सिफायबल कॉन्सन्ट्रेट
म्हणजे 50% EC या अत्यंत दाट आणि शक्तिशाली स्वरूपात येतं. पण ते थेट कधीच वापरलं जात नाही. याचं प्रमाण इतकं सूक्ष्म असतं की ते ऐकून तुम्हाला नवल वाटेल. सर्वात आधी याचे एक मूळ द्रावण म्हणजे स्टॉक सोल्युशन बनवलं जातं. बरं, ते कसं बनवतात? यासाठी 1 लिटर पाण्यात फक्त 1 मिलीलिटर टेमेफॉस मिसळलं जातं. ती लहानसा थेंब असतो. होय, आणि आश्चर्य इथेच संपत नाही. हे जे 1 लिटरचं मूळ द्रावण तयार होतं ना, तेही आपण थेट वापरत नाही. काय सांगताय? मग ते कसे वापरतात? ज्या ठिकाणी डासांची उत्पत्ती होऊ शकते अशा 10 लिटर साचलेल्या पाण्यात या तयार द्रावणापैकी फक्त 5 मिलीलिटर द्रावण टाकलं जातं. अरे बापरे, हे गणित खरोखरच चक्रावून टाकणार आहे. अगदी. म्हणजे मूळ रसायनाचा एक थेंब आधी 1 लिटर पाण्यात मिसळायचा आणि त्या मिश्रणातून फक्त 5 मिली काढून ते 10 लिटर पाण्यात टाकायचं. एवढा कमी प्रमाणात हे खरोखरच प्रभावी ठरू शकतं. नक्कीच. मला नेहमी वाटायचं की औषध जेवढं जास्त तेवढा त्याचा प्रभाव जास्त. पण विज्ञानात जास्त म्हणजे चांगलं हा नियम नेहमीच लागू होत नाही. रसायनाची ताकद त्याच्या प्रमाणात म्हणजे कॉन्सन्ट्रेशनमध्ये असते. टीमेफॉसची रचनाच अशी आहे की अळ्यांच्या मज्जासंस्थेवर हल्ला करण्यासाठी त्याचं अत्यंत विरळ प्रमाणही पुरेसं असतं. आणि एकदा का हे द्रावण पाण्यात टाकलं की त्याचा प्रभाव साधारणपणे 7 ते 14 दिवस टिकून राहतो. 7 ते 14 दिवस म्हणजे जवळपास 2 आठवडे तिथे डास तयार होऊ शकत नाहीत. हो, बरोबर. पण हा कालावधी नक्की कशावर ठरतो? तो कधी 7 दिवस तर कधी 14 दिवस असा का बदलतो? हा कालावधी प्रामुख्याने 2 गोष्टींवर अवलंबून असतो. पहिली गोष्ट म्हणजे पाण्याचं बदललं जाणं. अच्छा. जर ते पाणी सतत वापरलं जात असेल, बदललं जात असेल किंवा पावसाळ्याचे दिवस असतील आणि त्यात पावसाचं नवीन पाणी सतत मिसळत असेल, तर रसायनाचं प्रमाण साहजिकच आणखी विरळ होतं आणि त्याचा प्रभाव लवकर ओसरतो. हे तर लॉजिकल आहे. आणि दुसरी गोष्ट? दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे सूर्यप्रकाश. सूर्याची अतिनील किरणे म्हणजे UV रेज रसायनांच्या रेणूंचं विघटन करतात. अच्छा, म्हणजे ते केमिकल ब्रेकडाऊन करतात ना? अगदी बरोबर. जर पाण्याची टाकी उघड्यावर असेल आणि त्यावर थेट सूर्यप्रकाश पडत असेल तर अतिनील किरणांमुळे टेमेफॉसचं विघटन वेगाने होतं आणि त्याचा प्रभाव 7 दिवसात संपुष्टात येऊ शकतो. म्हणूनच हे रसायन साठवताना ते थंड आणि अंधाऱ्या जागी ठेवावं लागतं तर? बरोबर. आता आपण त्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या प्रश्नाकडे येऊया, ज्याने आपण आजच्या या चर्चेची सुरुवात केली होती. तोच तो विरोधाभास. हो, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न. हो. मगाशी तुम्ही म्हणालात की हे रसायन मज्जासंस्थेवर हल्ला करतं. पण माणसालाही मज्जासंस्था असतेच ना? मग जर ज्या पाण्यामध्ये हे रसायन टाकलं आहे तेच पाणी आपण पिण्यासाठी वापरलं तर ते सुरक्षित कसं काय असू शकतं? हे रसायन मानवी शरीरात साठून राहत नाही का? जर मी रोज ते पाणी पित असेन तर हळूहळू त्याचं प्रमाण शरीरात वाढून माझ्या मज्जासंस्थेला धोका निर्माण होणार नाही का? हा अत्यंत रास्त आणि प्रत्येकाच्या मनात येणारा प्रश्न आहे. इथे आपल्याला काय म्हणतात त्याला, प्रमाण हेच विष ठरवतं. म्हणजेच द डोज मेक्स द पॉयझन हा विज्ञानाचा मूलभूत नियम समजून घ्यावा लागेल. अच्छा. आणि त्यासोबतच मानवी शरीराची चयापचय म्हणजेच मेटाबॉलिझम प्रक्रियाही समजून घ्यावी लागेल. जेव्हा आपण हातमोजे आणि मास्क घालण्याविषयी बोलतो तेव्हा आपण त्या 50% दाट रसायनाविषयी बोलत असतो. म्हणजेच ते मूळ 50% EC रसायन जे बाटलीत येतं. अगदी बरोबर. ते मूळ रसायन अत्यंत तीव्र असतं. ते जर थेट त्वचेला लागलं तर शरीरात वेगाने शोषलं जाऊ शकतं. पण जेव्हा आपण ते पिण्याच्या पाण्यात मिसळतो तेव्हा त्याचं प्रमाण 1 मिलीग्रॅम प्रति लिटर म्हणजेच 1 ppm इतकं कमी असतं. 1 ppm म्हणजे 10 लाख पाण्याच्या थेंबामध्ये 1 थेंब रसायन. अगदी अचूक. आता तुमच्या दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया की हे शरीरात साठून राहतं का? हो, कारण ते रोज पोटात जात आहे ना? तर याचं उत्तर आहे नाही. मानवीय यकृत म्हणजे आपलं लिव्हर हे एक अत्यंत प्रगत आणि शक्तिशाली फिल्टर आहे. कीटकांच्या शरीरात हे रसायन पचवण्याची किंवा शरीराबाहेर टाकण्याची कोणतीही यंत्रणा नसते. अच्छा, म्हणजे कीटक ते फिल्टर करू शकत नाहीत? बरोबर. पण मानवी शरीर आणि यकृतामध्ये असे विशिष्ट एन्झाईम्स असतात जी टेमिफॉसच्या या अत्यंत विरळ प्रमाणाचं सहज विघटन करतात आणि लघवी वाटे ते शरीराबाहेर टाकून देतात. अरे वा. 1 ppm हे प्रमाण इतकं कमी असतं की मानवी शरीराच्या या नैसर्गिक संरक्षण यंत्रणेवर त्याचा कोणताही ताण येत नाही. जागतिक आरोग्य संघटना आणि विविध देशांचे आरोग्य विभाग याच शास्त्रीय आधारावर या प्रमाणाला मानवी शरीरासाठी पूर्णपणे सुरक्षित मानतात. म्हणजे आळ्यांचं शरीर आणि माणसाचं शरीर यांच्या आकारातील फरक तर आहेच, पण त्याहीपेक्षा शरीराची अंतर्गत यंत्रणा इथे मोठी भूमिका बजावतीये.
माणसाचं यकृत ते रसायन निकामी करतं, जी कीटकांना करता येत नाही. अगदी बरोबर. हे खरोखरच निसर्गाचं आणि विज्ञानाचं एक आश्चर्य आहे. पण ह्या रसायनाचा वापर नक्की कुठे कुठे होतो? कारण डेंग्यूचे डास तर कुठेही होऊ शकतात. हो, याचा वापर अत्यंत व्यापक स्तरावर होतो. घरगुती पातळीवर पाहिल्यास उन्हाळ्यात वापरले जाणारे डेझर्ट कूलर्स, कुंडीखालील साचलेलं पाणी, घराबाहेर ठेवलेले पाण्याचे ड्रम्स आणि इमारतींवर असलेल्या पाण्याच्या ओव्हरहेड टाक्यांमध्ये याचा वापर होतो. आणि सार्वजनिक किंवा औद्योगिक पातळीवर पाहिल्यास मोठ्या बांधकाम साईट्स, जिथे पाणी साठवून ठेवलं जातं, सांडपाण्याचे नाले आणि मोठे पाणी साठवण प्रकल्प, या ठिकाणी या रसायनाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. हे ऐकायला खूप आश्वासक वाटते की आपल्याकडे डासांशी लढण्यासाठी इतकं अचूक तंत्रज्ञान आहे. पण इथे एक मोठा पण निर्माण होतो. कोणता? आपण माणसाच्या सुरक्षेसाठी आणि माशांसाठी सुरक्षित असे एक रसायन पाण्यात टाकतो आहोत. पण पर्यावरणाचा विचार केला तर पूर्णपणे निर्धोक आहे का? निसर्गातील सर्व गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. या रसायनाचा इतर जीवांवर काहीच परिणाम होत नाही का? नाही, हे पूर्णपणे निर्धोक नाही. आणि हाच या चर्चेचा सर्वात संवेदनशील आणि गांभीर्याने विचार करण्यासारखा भाग आहे. अच्छा. हो, नोंदींमधील माहितीनुसार हे रसायन मानव आणि बहुतांश माशांसाठी सुरक्षित असलं तरी ते मधमाशा आणि काही जलचर अपृष्ठवंशीय प्राण्यांसाठी, म्हणजे ॲक्वॅटिक इन्व्हर्टिब्रेट्ससाठी अत्यंत विषारी आहे. एक मिनिट, हेच ते. इथेच सगळी गोम आहे. आपण मानवाच्या सुरक्षेसाठी हे वापरतो, पण अचानक ते मधमाशांसाठी जीव घेणं कसं ठरतं? मधमाशा आणि डास या दोघांमध्ये असं काय साम्य आहे की ज्यामुळे हे रसायन मधमाशांना लक्ष्य करतं? आणि मुळात मधमाशा तर पाण्यात राहत नाहीत ना, मग त्यांच्यापर्यंत हे रसायन पोचतं कसं? कारण शेवटी डासांची अळी आणि मधमाशी हे दोन्ही कीटक गटातच मोडतात. हो, ते आहेच. आणि आपण मगाशी ज्या ॲसिटिल कोलिनेस्ट्रेज एन्झाईमची चर्चा केली, ते एन्झाईम डासांप्रमाणेच मधमाशांच्या मज्जासंस्थेतही असतं. ऑर्गॅनोफॉस्फेट्स हे मुळात कीटकनाशक आहे, ते फक्त डासांपुरतं मर्यादित नाही. अरे बापरे. आता राहिला प्रश्न, मधमाशांपर्यंत हे कसं पोचतं? तर मधमाशांनाही पाण्याची गरज असते. त्या केवळ पाणी पित नाहीत, तर आपल्या पोळ्याचं तापमान नियंत्रित करण्यासाठी त्या पाणी गोळा करून पोळ्यावर शिंपडतात. अच्छा, म्हणजे त्या पाणी न्यायला येतात तिथे. अगदी बरोबर. जेव्हा मधमाशा पाणी पिण्यासाठी एखाद्या कूलरवर किंवा टेमेफॉस टाकलेल्या उघड्या टाकीवर बसतात, तेव्हा पाण्याचा पृष्ठभागावरील ताण म्हणजे सरफेस टेन्शन आणि रसायनाचा संपर्क यामुळे ते रसायन त्यांच्या शरीरात जातं. बापरे, खूपच भयानक आहे. हो ना? मधमाशा या अत्यंत नाजूक आणि संवेदनशील असतात. थोड्याशा विषारी रसायनामुळेही त्यांची मज्जासंस्था निकामी होऊन त्यांचा मृत्यू होऊ शकतो. काही वेळा ते हे विषारी पाणी चक्क पोळ्यात घेऊन जातात, ज्यामुळे संपूर्ण वसाहतीला धोका निर्माण होऊ शकतो. ही खरोखरच एक अत्यंत चिंताजनक बाब आहे, कारण मधमाशा या निसर्गातील केवळ एक कीटक नाहीत. होय. त्या आपल्या परिसंस्थेतील म्हणजे इकोसिस्टीममधील अत्यंत महत्त्वाच्या परागीकरण करणाऱ्या कीटक आहेत. आपल्या अन्नाचा, फळांचा आणि भाज्यांचा मोठा हिस्सा हा मधमाशांनी केलेल्या परागीकरणावर अवलंबून असतो. अगदी बरोबर. जर त्या नसतील तर आपली अन्न साखळीच धोक्यात येईल. म्हणूनच सार्वजनिक आरोग्याचे निर्णय घेताना नेहमी एका तारेवरची कसरत करावी लागते. एका बाजूला आपल्याला डेंग्यू आणि मलेरियासारख्या प्राणघातक आजारांपासून माणसांचं रक्षण करायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला पर्यावरणाचा समतोलही राखायचा आहे. टेमेफोस वापरताना अत्यंत काळजी घ्यावी लागते. म्हणजे जिथे तिथे ते फवारून चालणार नाही? अजिबात नाही. ते फक्त त्याच ठिकाणी वापरलं पाहिजे जिथे डासांची उत्पत्ती होण्याची दाट शक्यता आहे आणि जिथे इतर पर्यावरणाला कमीत कमी धोका पोहोचेल. अच्छा. आपण जे मगाशी 10 लिटर पाण्यात 5 मिली द्रावण टाकण्याचं सूक्ष्मगणित पाहिलं ना, ते केवळ रसायनाच्या बचत करण्यासाठी नाही आहे, तर ते पर्यावरणाचं नुकसान टाळण्यासाठी सुद्धा तितकंच आवश्यक आहे. थोडंसं जरी प्रमाण वाढलं तर त्याचे निसर्गावर भयानक परिणाम होऊ शकतात. खरंच आजच्या या चर्चेतून आपण एका गुंतागुंतीच्या विषयाच्या विविध पैलूंना स्पर्श केला आहे. आपण पाहिलं की टेमेफॉस किंवा ॲबेट हे केवळ एक साधं रसायन नाही, तर डेंग्यू आणि मलेरिया विरुद्धच्या लढाईतील ते एक अत्यंत अचूक आणि गणितीय अस्त्र आहे. ज्या रसायनाला हातमोजे घालून हाताळावं लागतं, तेच रसायन यकृताची चयापचय प्रक्रिया आणि प्रमाणाचं सूक्ष्म गणित यामुळे पिण्याच्या पाण्यात कसं सुरक्षित असू शकतं हे आपण आज समजून घेतलं. आणि जे हे ऐकत आहेत त्यांच्यासाठी या माहितीचं महत्त्व खूप मोठं आहे. अगदी बरोबर. आपल्या आजूबाजूच्या कूलर्समध्ये, पाण्याच्या टाक्यांमध्ये किंवा आसपासच्या साचलेल्या पाण्यात नक्की काय घडत असतं हे जेव्हा आपल्याला समजतं, तेव्हा आपण अधिक जागरूक नागरिक बनतो.
सार्वजनिक आरोग्याचे निर्णय किती सूक्ष्म पातळीवर घेतले जातात आणि एका लहानशा थेंबामध्येही मज्जासंस्थेला नियंत्रित करण्याचं किती मोठं विज्ञान दडलेलं असतं याची जाणीव आपल्याला माहितीच्या जगात अधिक सतर्क बनवते. नक्कीच. केवळ रसायने फवारणे म्हणजे आजार रोखणे नव्हे, तर त्यामागील विज्ञान समजून घेणं आवश्यक आहे. अगदी खरंय. पण आजची ही चर्चा संपवताना एक अत्यंत महत्वाचा आणि कदाचित थोडासा अस्वस्थ करणारा विचार आपल्या सर्वांसाठी सोडून जाण्याची माझी इच्छा आहे. आपण पाहिलं की हे रसायन मानवांसाठी जीवनदायी ठरतंय, डेंग्यू आणि मलेरियापासून आपलं संरक्षण करतंय, पण त्याचवेळी मधमाशांसारख्या अत्यंत महत्वाच्या आणि निसर्गाचा समतोल राखणाऱ्या कीटकांसाठी ते जीवघेणं आहे. बरोबर. यातून एक प्रश्न नक्कीच निर्माण होतो, जर आपण आजारांना रोखण्यासाठी, डासांना नष्ट करण्यासाठी अशा रासायनिक उपायांचा अतिवापर केला, तर भविष्यात मानवजातीचे आणि सार्वजनिक आरोग्याचं रक्षण करताना आपण नकळतपणे आपल्याच परिसंस्थेचा, त्या नाजूक निसर्गचक्राचा विनाश तर करत नाही आहोत ना? विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा. एका जीवाचं रक्षण करण्यासाठी आपण दुसऱ्या अत्यंत महत्वाच्या जीवाचा बळी तर देत नाही ना? हा विचार नक्कीच अस्वस्थ करणार आहे आणि यावर आपल्याला अधिक शोधाशोध करायला लावणार आहे. पुढच्या वेळी जेव्हा एखाद्या साचलेल्या पाण्यावर भिरभिरणारा एखादा डास किंवा फुलावर बसलेली एखादी मधमाशी दिसेल, तेव्हा विज्ञानाचा आणि निसर्गाचा हा गुंतागुंतीचा खेळ नक्की आठवा. आजच्या या चर्चेत एवढंच. लवकरच भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयासोबत.